पुणे के कुंडवा इलाके में हाई प्रोफाइल सोसाइटी में बलात्कार के मामले ने पूरे महाराष्ट्र को झकझोर कर रख दिया है। आरोपी ने खुद को कुरियर बॉय बताकर सोसाइटी में घुसपैठ की और युवती के साथ दुष्कर्म किया। इस मामले को लेकर आज विधान परिषद के उपसभापति डॉक्टर नीलम गोरे ने भी प्रतिक्रिया दी। उन्होंने गृह मंत्री से तत्काल कार्रवाई की मांग की। कोंढवा परिसरामध्ये एका युवतीवरती अत्यंत घृणास्पद पद्धतीने हल्ला झालेला आहे। अजून आरोपी पकडला गेलेला नाही आहे। स्प्रेचा वापर केल्यामुळे ही महिला थोडी बेहोश झाली होती। त्यामुळे सगळी माहिती एकत्र करून FIR घ्यायला थोडासा वेळ लागला। दुसरं मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा आल्यानंतर ताबडतोबच कारवाई तर इमिजिएट सुरू झालेली आहे। स्वतः CPनी कोंढवा पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे। मी जे निवेदन दिलंय त्याच्यात मी सुचवलेलं आहे की मी काही सोसायटीत पाहिलेलं आहे की जिथे 2 सिक्युरिटी ठेवलेले असतात। एक जण नोंद करणारा असतो आणि जो डिलिव्हरी बॉय किंवा असा व्यक्ती येतो तर त्याला बरोबर एक माणूस अकंपनी करतो की जेणेकरून तो योग्य ठिकाणी जातोय की नाही पाहिलं जातं। जरा वेळाने तो बाहेर गेलाय की नाही याची पण नोंद केली गेली पाहिजे। पण अशा वेळेला एक लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घ्यायचा हा प्रकार आहे। आणि विशेष बाब म्हणजे मला कळलेली की त्यांनी तिला परत धमक्या पण फोनवरती दिलेल्या आहेत आरोपीने। पण मला असं वाटतं पुणे शहर पोलीस लवकरात लवकर आरोपीला पकडतील। पण या निमित्ताने सर्वच की जे डिलिव्हरी बॉईज असतात त्या प्रत्येकालाच आपण दोष देणं योग्य होणार नाही, कारण अनेक लोकांचा चरितार्थ त्याच्यावर अवलंबून आहे। परंतु गिग वर्कर्सना सुद्धा कारण नसताना मारहाण करणं, त्यांच्यावर संशय घेणं असंही झालेलं आहे। म्हणून मला वाटतं की कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांचं आवश्यक ठेवावं आणि निगराणीची जी व्यवस्था आहे, मग CCTV असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची नोंद ठेवणं असेल। आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मार्फत मी गृहिणींना आवाहन करीन की पेन मागायला किंवा कशासाठी तरी तो माणूस दार उघडं ठेवायची ज्या संधी बघतो त्या दार बंद करून घेतलं पाहिजे। आतली वस्तू आणून देऊन साखळीमधून ते घेतलं पाहिजे। थोडी अमानुष वागणूक दिल्यासारखी वाटते, परंतु आपल्याला जर का पार्सल दिसलं आणि काही संशयास्पद थोडं वाटलं तर त्यावेळेला पार्सल बाहेर ठेवून दिलं आणि नंतर घेतलं तरी चालतं। या सगळ्या दक्षता आता घेणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे असं मला वाटतं।